पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरीशी जारे आला न संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग। संत तुकाराम महाराजांनी आपल्या अनेक अभंगातून पंढरीचा महिमा वर्णन केलाय आणि यातून बोध घेत राज्यभरातून लाखो भाविक 4 प्रमुख यात्रा कालावधीत तीर्थक्षेत्र पंढरीची वारी करण्यासाठी पंढरपुरात दाखल होतात। आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री या प्रमुख 4 यात्रा काळात पंढरीच्या प्रत्येक रस्त्यावर जशी हरिनामाचा जयघोष करणारी भाविकांची गर्दी दिसून येते, तसेच या यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षेसाठी भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी राज्यभरातून हजारो पोलीस कर्मचारी होमगार्ड बंदोबस्तासाठी पंढरपुरात दाखल होतात। तर भाविकांच्या पंढरीच्या वारीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या एसटी बसेस घेऊन हजारो कंडक्टर ड्रायव्हर पंढरीत आल्याचं दिसून येतं। या प्रमुख यात्रा कालावधीत इथे बंदोबस्तासाठी आलेले होमगार्ड, पोलीस कर्मचारी, एसटी महामंडळाचे कंडक्टर, ड्रायव्हर आदी कर्मचाऱ्यांना आपलं कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी इथं 2 वेळच्या जेवणाची, एकादशीच्या फराळाची आभाळ होऊ नये यासाठी श्री वामन यलमार व प्रीतीताई यलमार हे दाम्पत्य मागील 6 वर्षापासून दानेश्वर महाराज अन्नछत्र यांच्या माध्यमातून या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, एकादशी दिवशी फराळाची सोय करताना दिसून येतात। नुकत्याच पार पडलेल्या चैत्र यात्रा कालावधीत देखील वामन यलमार आणि प्रीतीताई यलमार यांनी या संस्थेच्या माध्यमातून पंढरपुरात दाखल झालेले पोलीस कर्मचारी, होमगार्ड, एसटी महामंडळाचे चालक वाहक यांच्यासाठी मोफत जेवणाची व फराळाची व्यवस्था केली आणि वामन यलमार आणि त्यांच्या दानेश्वर महाराज अन्नछत्र या माध्यमातून राबवल्या जात असलेले या उपक्रमाचं सातत्याने प्रशंसा होत आली असून पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यासह अनेकांनी श्री वामन यलमार व प्रीतीताई यलमार हे करीत आलेल्या कार्याची प्रशंसा केली आहे। नक्कीच आता इथे 4 वाऱ्या आपल्या एका वर्षामध्ये असतात। त्यात सगळ्यात मोठी आषाढीची वारी असते, नंतर कार्तिक वारी, माघ वारी, चैत्र वारी असे असते। त्यामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला असतो। त्यामध्ये पोलीस कर्मचारी असतात, होमगार्ड्स असतात, इतर स्पेशल फोर्सेस असतात, SRPF असते, QRT असते। सगळ्यांची जी अकोमोडेशनची सोय आहे, बंदोबस्त आहे, तो त्यांना करणं गरजेचं असतं। त्यामुळे त्याचबरोबर त्यांचं जे जेवणाची जे महत्त्वाची एक बाजू आहे, त्याचं हे एक महत्त्वाचा एक घटक असतो आणि त्यामध्ये हे दानेश्वर अन्नछत्र कडून जे काही अन्नदान या ठिकाणी केलं जातं, जे काही पोलीस प्रशासनाला जो काही सहकार्याचा जो हात असतो, त्याचा नक्कीच महत्त्वाचा वाटा आहे। छान पद्धतीनं ह्या वारीमध्ये सुद्धा नेहमीसारखंच वेगवेगळ्या व्यंजनांचा मेनू ठेवून येथे जेवण देण्यात आलं होतं आणि जेवणाची क्वालिटी, स्वच्छता या सगळ्यांची जबाबदारी घेऊन आम्ही स्वतः खात्री करतो। आमचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी ड्युटी करता कार्यरत असतात। त्याच्याच अनुषंगाने छान असं एक मला वाटतं एक इनिशिएटिव्ह ह्यांच्या मार्फत होत आहे। त्यात विशेष करून यलमार मॅडमचं सुद्धा मला अभिनंदन व्यक्त करायचं आहे की छान असं त्यांनी ते अन्नदानाचं जे काही मोहीम राबवलेली आहे आणि त्याच्यामुळे जे काही पुण्य ते करत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन। बंडी शेगावातले यलमार कुटुंब गेले 6 वर्षापासून पोलीस प्रशासन असेल, होमगार्ड असतील किंवा एसटी कर्मचारी असतील जे इथे ड्युटीला असतात, त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करत आहेत। हे एक स्तुत्य उपक्रम आहे। आता अन्नदान म्हणून हजारो सेवकांना जे अन्नदान करतात, काय हे एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे। शासन तर आपल्यापर्यंत करतच आहे, तरी पण यलमार कुटुंब एक चांगलं आणि पुण्याचं काम करत आहे। इथून पुढे पण यलमार कुटुंबाने अशीच प्रशासनाची आणि भाविकांची सेवा करावी याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो। नाव आहे विजय विठ्ठल पाटील, पोलीस हवालदार। माझी नेमणूक आहे कवठेमंकाळ महामार्ग सांगली। सध्या महामार्ग पोलीसमध्ये मी काम करतोय।
आम्ही दरवर्षी बंदोबस्तला येतो इथं पंढरपूरला. इथं जेवणाची एकदम उत्तम सोय होते. आमची जसं घरचं जेवण मिळते तसं जेवण असतं, त्यामुळे आम्हाला त्रास होत नाही. काय नाईट ड्युटी वगैरे असते, ॲसिडिटी वगैरे, बाहेर एकदा जरी जेवलो हॉटेलला त्रास चालू होतो. तिथं आम्ही 7 दिवस 9 दिवस काय राहील तेवढे दिवस जेवतोय. एकदम व्यवस्थित पचतं जेवण. ही चांगली सोय केली आहे यांची. आमच्या यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी नाव म्हणा, नाव सांग. जेवण कसं असतं? जेवण छान आहे, एकदम एक नंबर जेवण आहे. मला काय शुल्क वगैरे काय आकारलं जातं काय? नाही काय सुद्धा नाही, शुल्क वगैरे नाही काय. एकंदरीत दृष्टी का तुम्हाला ताण येतो ते जेवणानंतर? नाही काय नाही, घरी आपण जेवतो त्या पद्धतीत जेवण असतं, एक नंबर जेवण असतं. कुठेचा जो काय ताण आहे तो जेवणानंतर जातोय, 100% जातोय. आणि हे आम्ही पांडुरंगाचा प्रसाद म्हणून खातोय विषय म्हणून. एवढं आम्हाला हे चांगलं वाटतं. धन्यवाद. माझे नाव सुहास शंकर स्वामी, पोलीस हवालदार 1792 कवठेमंकाळ महामार्ग. आम्ही दरवर्षी आषाढी असू दे, कार्तिक असू दे, आम्ही दरवर्षी बंदोबस्तला येतो. आणि इथं आल्यावर जेवणाची उत्तम सोय करतात. म्हणजे असं वाटतं की घरगुती जेवण आहे, त्यामुळे आम्हाला कुठलाही त्रास होत नाही. एकंदरीत म्हणतात ना की बाहेरच्या पेक्षा खूप चांगलं जेवण आहे. तर ह्या जेवणाचं तुम्हाला शुल्क किंवा काय असं आकारलं जातो? शुल्क आकारलं नाही शुल्क कुठलंही आकारा येत नाही. अन्नदान म्हणतात ना, एक पुण्यदान बरोबर आहे, बरोबर खूप चांगलं आहे. एलमार म्हणून आहेत, त्यांच्याकडून हे अन्नदान केलं जाते. खूप म्हणजे त्यांचे मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त होमगार्ड संख्या आहे तिकडे पंढरपूर आणि उपक्रम हा पंढरपूर राबतो सगळ्यात प्रत्येक होमगार्डला. कसं आहे, बाहेरून येणारा होमगार्ड असतो, जवळ पैसा नसतोय, परंतु यलमार सरांच्या माध्यमातून जे अन्नदान चालू आहे त्या अन्नदानातून खरोखर आमच्या होमगार्ड संघटनेला एक देवदूत मानल्यासारखं किंवा प्रत्यक्ष विठ्ठलच लाभल्यासारखं झालं आमच्या होमगार्ड संघटनेला. काय काय दिलं जातं? आम्हाला भात असतो, भाजी असते, 2 टायमाची चपाती असते, परत गोड असलं तर कळी असते, बुंदी असते, प्रत्येक प्रकारचा अन्न असतं, श्रीखंड असतोय, परिपूर्ण अन्न असतं. त्यातल्या त्यात होमगार्ड संघटना यलमार सराव खूप म्हणजे न सांगण्यासारखं आभार व्यक्त करतो होमगार्ड संघटनेतर्फे. श्री पांडुरंगाच्या कृपेने, श्री अन्नदानेश्वर महाराजांच्या कृपेने आम्ही गेल्या 6 वर्षापासून हे अन्नदानाचे कार्य आम्ही करीत आहोत. जे काय आमच्या हातून जे कार्य घडत आहे, खरं तर ते पांडुरंगाची कृपा आहे. एवढं मोठं अन्नदान करणं हे आमच्याच्याने कधी शक्य होणारही नाही. जे काय घडतंय ते पांडुरंगाच्या कृपेनेच घडत आहे. आता ही चैत्रवारी 2026 या वारीमध्ये साधारणपणे अन्नदानाचे कार्य हे गेल्या 6 दिवसापासून चालू आहे. आजचा 6वा दिवस आहे. इथं जे पोलीस अंमलदार, होमगार्ड, एस.टी. ड्रायव्हर, कंडक्टर किंवा काही प्रमाणात भाविक येतात. तर वारीमध्ये हॉटेलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. चांगल्या गुणवत्तेचं जेवण वारकऱ्यांना मिळावं हा स्वच्छ हेतू मनामध्ये ठेवून आम्ही गेल्या 6 वर्षापासून जे कार्य करीत आहे त्या कार्याला साक्षात आम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, म्हणून आम्ही हे कार्य करीत आहोत. साधारण या अन्न क्षेत्रामध्ये किती भाविक आणि वारकरी लाभ घेतात? आता ह्या चालू चैत्रीवारीमध्ये साधारणपणे 6 दिवसामध्ये 20,000 पोलीस अंमलदार, अधिकारी, होमगार्ड आणि भाविकांनी लाभ घेतलेला आहे. आषाढी वारीमध्ये साधारणपणे 7 ते 7.5 लाख भाविक याचा लाभ घेतात. तसेच कार्तिक वारीमध्ये 3 ते 4 लाख भाविक लाभ घेतात व मागी वारीमध्ये साधारणपणे 20-30 हजार भाविक लाभ घेत असतात. स्वरूप कसं असतं? सकाळी किती वाजता सुरू होतं, संध्याकाळी किती वाजता? ह्या जेवणाचं स्वरूप आपण सकाळी 7 वाजल्यापासून चालू होतंय. 7 ते 9 वाजेपर्यंत आपण नाश्ता देतो. 9 आणि 11 ते 4 वाजेपर्यंत सकाळचं जेवण असते आणि संध्याकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत संध्याकाळचं जेवण. साधारण ह्या उपक्रमाची सुरुवात कशी झाली आणि पुढे कसं नियोजन आहे? ह्या उपक्रमाची सुरुवात ज्यावेळेस इथं पोलीस बंदोबस्ताला येत होते सुरुवातीला, तर त्या पोलिसांकडून अशी भावना व्यक्त होत होती की इथं जेवणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आणि पैसे घेऊन जेवण दिलं जातं. या साधारणपणे त्यावेळेस 60 ते 70 रुपये याप्रमाणे जेवणाच्या थाळीचा रेट होता आणि जेवणही त्या क्वालिटीचं मिळत नव्हतं. त्यामुळे अनेक पोलीस अंमलदार, अधिकारी त्याबाबत नाराज होते. मग ही नाराजी माझ्या लक्षात आल्यानंतर
मी व माझी पत्नी प्रीती अलमार यांनी आम्ही मिळून हा जेवणाचा उपक्रम करण्याचं आमच्या मनामध्ये आलं. सुरुवातीला त्यावेळेस त्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांना आम्ही विनंती केली की आम्ही इथं मोफत अन्नदान करण्याची आम्हाला सेवा द्यावी व मॅडमने लगे होकार दिला आणि तिथून आमची ही कार्याला सुरुवात झाली. व सुरुवातीला आम्हाला याचा नक्की अंदाज नव्हता की आमच्याकडून हे होईल का नाही, परंतु पांडुरंगाने अशी काही ताकद दिली की सुरुवातीच्या काळात आम्ही काही सहकाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम चालू केला. परंतु आजच्या स्थितीला हा उपक्रम कोणाचीही मदत न घेता आम्ही स्वखर्चातून करत आहे आणि पांडुरंग त्यासाठी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ताकदही देत आहे. आणि जे काय करत आहे ते पांडुरंगाच्या कृपेनेच घडत आहे. या उपक्रमाचं फलित म्हणजे मी साधारणपणे आता पोलीस खात्यामध्ये 20 वर्षापासून खात्यामध्ये आहे. तर सुरुवातीच्या काळापासून मी प्रत्येक वारी मी कधी बंदोबस्ताच्या निमित्तानं मी इथं यायचो. त्यावेळेस माझ्या एक गोष्ट खास करून लक्षात आली की जे होमगार्ड बांधव आहेत त्या होमगार्ड बांधवांचा जो पगार असतो तो 6-6 महिने मिळत नाही आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून लांबून ते होमगार्ड बांधव आपल्या बंदोबस्तासाठी येत असतात. त्या होमगार्डांना पूर्वीची परिस्थिती अशी होती की ते घरूनच त्यांचं साहित्य घेऊन यायचे. स्टो असेल, जेवणाचं साहित्य असेल ते ग्रुपमध्ये घेऊन येऊन ते प्रत्येकजण बनवून जेवण करून खात होते. कारण दररोजचा जर खर्च काढला तर वारीमध्ये साधारणपणे 500 रुपये एक जणाचा खर्च होतो जेवणाचा. तर तो खर्च त्यांना परवडण्यासाठी कदापि नव्हता. तर तो त्यांच्यासाठी त्यांनी सगळं साहित्य घेऊन यायचे. त्यानंतर काही ग्रुप असे करायचे की त्यांच्यातील एक व्यक्ती गावी जायचा, गावातून 2 दिवसाचं सगळ्यांचं जेवण घेऊन इथं यायचा आणि 2 दिवसाचं जेवण घेऊन येऊन ते जेवण करायचे. त्याच्यानंतर 2 दिवसांना दुसरा जायचा. म्हणजे अशी पद्धत होते. आज त्या होमगार्ड बांधवांकडून मला एवढ्या मोठ्या प्रमाणात पांडुरंग रूपी आशीर्वाद मिळत आहेत की ते बिनधास्त त्यांना माहीत आहे की इथं आपल्याला खात्रीशीर चांगलं स्वच्छ जेवण, चांगल्या गुणवत्तेचं जेवण मिळतंय. अशी खात्री बाळगून ते इथं स्वखुशीनं बंदोबस्तासाठी येतात. त्यामुळे त्यांचा दररोजचा 500 रुपयाचा खर्च आज वाचत आहे आणि चांगल्या पद्धतीचं जेवण, त्यांची प्रतिक्रियाही तशी येत आहे की आम्हाला ह्याच्या अगोदर कधीही एवढ्या चांगल्या गुणवत्तेचं जेवण मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यातून खूप मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे आणि त्यांचाच मला आशीर्वाद म्हणून आज हे अन्नदानाचं जे कार्य आहे ते कार्य मी खूप अजून मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता त्याच्या पलीकडे हे जाऊन ते मी वारकऱ्यांसाठीही चालू केलेलं आहे. 12 महिन्यासाठी वारकऱ्यांना अन्नदान चालू करण्याचा माझी संकल्प आहे. तोही आता जवळजवळ पांडुरंगांना पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आणलेला आहे. तर तोही माझा संकल्प पूर्ण लवकरच होईल. मला पांडुरंगानं त्यासाठी आशीर्वाद दिलेले आहेत आणि इथून पुढेही पांडुरंगच तो कार्य माझ्याकडून चांगल्या पद्धतीने घडवून घेईल.